हॅलो, स्वागत आहे तुमचं अनुपमाज व्लॉगमध्ये. तर आजचा विषय म्हणजे आपल्या पोळ्या, भाकरी, गरम-गरम मऊ पोळ्या, भाकरी आपल्याला सगळ्यांना खूप आवडत असतात. पण प्रत्येक ऋतूमध्ये जर आपण वेगळी आहारात बदल केला, तर त्यामुळे आपल्याला खूप वेगवेगळ्या चवी खायला मिळतील, टेस्ट करायला मिळतील आणि आपल्या शरीराला पोषक मूल्यसुद्धा मिळतील. तर आता हिवाळा लागलेला आहे आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला गरमागरम मस्त बाजरीची भाकरी खूप छान वाटते. आणि आपले सणवार पण बघा तुम्ही त्या अनुषंगानेच तयार झालेले आहेत. आता संक्रांती जवळ आलेली आहे आणि संक्रांतीला आपण बाजरीची भाकरी आवर्जून करतो. गरमागरम मस्त बाजरीची भाकरी, त्यावर लावलेले तीळ, वर सोडलेलं तूप, अशी खमंग बाजरीची भाकरी हिवाळ्यात खूप छान असते आणि त्यामुळं आपलं पचनसुद्धा सुधारतं आणि शरीराला पौष्टिक गुणधर्मसुद्धा मिळतात. त्याच्यानंतर आपण पाहतो की बाजरीची भाकरी तर आहेच, त्यानंतर आपल्याला आपण ज्वारीची भाकरी करतो. ज्वारीची भाकरी तर खूप छान, ज्यामुळे ज्वारीचं अन्न असं म्हणतात की खूप हलकं असतं, पचायला सोपं असतं, त्यामुळं थकवाही कमी होतो. ज्वारीचं धान्य खाल्ल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. पण ज्वारीची भाकरीचा एक गुणधर्म आहे की ज्वारीची भाकरी कोणत्याही ऋतूत खाल्लेली चांगली असते. आणि त्यातल्या त्यात पांढरी शुभ्र मस्त टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी आणि चुलीवर भाजलेली खरपूस भाकरी, ती तर खूपच छान लागते. तर आपण भाकरी पण आपल्या आहारात नेहमी घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर नाचणीची भाकरी जी लालसर दिसते, ती पण खूप शरीरासाठी चांगली असते. नाचणीमुळे हाडं मजबूत होतात, त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळं याच्यात थंडावा देण्याचा गुणधर्म असतो नाचणीच्या भाकरीमध्ये. त्यामुळं नाचणीची भाकरी आपण उन्हाळ्यात खाल्लेली खूप चांगली असते. तर नक्की नाचणीची भाकरी आपण उन्हाळ्यात खायला पाहिजे. आणि यात नाचणीच्या पिठाचे आपण वेगवेगळे पदार्थसुद्धा बनवू शकतो. हे सुद्धा खाता आले पाहिजे.